होते तर नग म्हणत होतीस. आता समजलं ना? वय ग माझी बाय. बरं सत्य, आता ते पैक तुझ्याकडेच ठेव. अगं माझ्याकडे कशा पाय? तुझ्याकडेच असू दे. मला काय करायचं आहे? तू साठी तुझ्या संसाराला उपयोगी पडत्या. बर बर, तुला लागलं तर माझ्याकडे माग. वय बाळू बी आता काम करायला लागला आहे. असंच चालू राहिलं ना तर समज नीट होईल बघ. नीट करायचंच आहे समजांनी मिळून. डोसकं फिरलं नाही म्हणजे मिळवलं बघ. म्हणजे ह्यासनी तर इकडे यायचंच नव्हतं बघ. आणि आजीला बी वाटत नव्हतं की ह्यांनी इकडे यावं. आज्यामुळे यायला लागलं. किती दिवस इथं रमत्याल त्याचं काय सांगता येत नाही बघ. डोसक्यात काय आलं आणि गेलं निघून तर काय करायचं? नाही नाही, असं काय व्हायचं नाही. आपण असं हुस द्यायचं नाही. बरं झालं बाळमामा इकडे आलं. तिकडे काही काम नसतं त्याला. त्यांनी तिकडे आलं तर काहीतरी करतात तरी. तर आता किती दिवस करतील काय सांगता येत आहे का? असू दे, उगा डोसक्यात काहीतरी घेऊ नग. आता तुझा संसार कसा नीट होईल याकडे ध्यान. भय आणि काय चुकलं तर तू हायच की. हाय तवर हाय ग. पर आया ना बा का आविश्वर पुरत नाही. तुझा बात गेला तर बाळू संग संसार करायचा म्हणजे साधन आहे. तेव्हा वाईट सांभाळून वाईट त्याच्या मनानं घ्यावं लागल तुला. भय त्यासनी काय आवडतं काय नाही आवडत एकदा का ते समजलं ना तर समज सोपं होईल बघ. आणि नीट समजून घे म्हणजे येळ आल्यावर मला बी शिकवायचं आहे तुला. बघ महादेवा, कोण आहे यो बाळू? तो येईल का खरंच ह्या वाटत? आला तर काढील का मला बाहेर या जंजाळात? बाळू, या बुडत्याला तुझ्याच काठीचा आधार आहे रे बाबा. काय रे? वामोर मी आलोच. हा? अरे इकडं काय काम काढलं? हा तू काका. वय वय वय, आम्ही जातो मोर, तू ये माग. चला चला बा. देवा, किती वेळ वाट बघायची रे बाबा. शेवटची आस लावून बसतोय. बाळू, तू नाही आला तर माझ्या जीवनाची माती माती होईल रे बाबा. कशा पाय हुडकतोयस मला? तू मास्ती कसं कळालं मी हुडकतोय म्हणून? एवढ्या मनापासून हाक मारतोयस मला. तुझ्यासाठी चालू आहे म्या, आणि मला ठाव नसणार आहे वय. बोल, जास्त येळ नाही माझ्याकडे. देवा, माझी शेत जमीन घाण आहे. पीक पाणी नाही, ऋण फेडायचं आहे. नाही फेडलं शेत आणि घर दोन्ही कायमचं जाईल हातातून. मला मदत कर देवा. म्या काय मदत करणार तुला? हा, चौथाच मेंढ्या घेऊन आलो आहे इकडे. तुमच्याबद्दल लय ऐकलंय देवा. आता तुम्हीच काय ते आस आहेत. काय करू सांग? 1000 रुपयाची नड आहे. अरे तुझी माझी ना वळख ना पाळख. असं कसं पैक मागतोयस? हा, तुमच्या संग लय जुनी ओळख आहे देवा. लहानपणापासून तुमच्या मोहर डोसकं टेकतोय. उठता बसता तुमचंच नाव घेतोय आम्ही.